नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव आहे का यादीत? चला चेक करूया. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याच्या रकमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळू लागलेला आहे. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोठा आधार ठरणार आहे. पीक विमा मिळेल की नाही या चिंतेत असलेले शेतकरी आता काहीसे निश्चिंत झालेले आहे. आता शासनाकडून मिळालेला हा आर्थिक आधार वेळेवर मिळाल्याने शेतीसाठी नवीन उमेद निर्माण झालेली आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. शेतीचा संपूर्ण आधार निसर्गावर असतो. वातावरणातील बदल, विशेष पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. पाऊस वेळेवर व भरपूर न झाल्यास पिके नुकसानात जातात. तसेच पावसाचा अभाव असल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. अशा संकट प्रसंगात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळावा म्हणून सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. शेतकरी मित्रांनो, त्यात पीक विमा योजना आणि अनुदानाच्या योजना महत्त्वाच्या ठरतात. या योजनेमुळे नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांचे थोडेसे का होईना पण रक्षण होते. त्यामुळे शेतीची जोखीम काही प्रमाणात कमी होते. 2023-24 या वर्षासाठीचे पीक विम्याचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. परंतु विमा रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना अधिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आता याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारकडे जोरदार मागणी केली आहे की विम्याचे पैसे तातडीने वितरण करावे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी ही मदत अत्यावश्यक आहे. सरकारी नियंत्रणे याबाबत त्वरित पावले उचलावीत असे मत संघटनेने मांडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्र. शेतकरी मित्रांनो, या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना या विषयावर पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात आणून दिली. शेतकरी मित्रांनो, पत्राद्वारे त्यांनी विमा रकमेच्या विलंबाची माहिती देत तातडीच्या कारवाईची मागणी केली. शेतकरी कर्जबाजारी होत असताना अशा प्रकारचा विलंब अजिबात सहन होणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते शेतकऱ्यांचा समय संपत चालला असून सरकारने त्यांची दखल घ्यावी. लवकरात लवकर विमा रक्कम देण्याचे आश्वासन मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. पीक विमा योजनेच्या सुधारणा. शेतकरी संघटनांनी अनेकदा पीक विमा योजना अधिक प्रभावी आणि सर्वसमावेश व्हावी यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे फक्त ₹1 शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना सुलभ विमा सुविधा मिळणे आवश्यक आहे. आजही अनेक शेतकरी पीक विम्याच्या चिकट प्रक्रियेमुळे योजनेपासून दूर राहतात. त्यामुळे सरकारने या योजना अधिक पारदर्शक व सुलभ कराव्यात अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची ही मागणी केवळ त्यांच्या हितासाठीच नव्हे तर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमा वेळेत मिळाल्या नाहीत तर त्यांचा गंभीर परिणाम होतो.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला ठाम इशारा दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या इशाऱ्यानुसार जर विम्याचे पैसे लवकर दिले गेले नाहीत तर जिल्ह्यातील कोणताही सरकारी कार्यक्रम होऊन देणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे ही त्या संघटनेची भूमिका होती. त्यांनी सरकारवर दबाव आणण्याचे धोरण स्वीकारले होते. हा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या संताप भावना व्यक्त करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची एकता आणि संघर्ष या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने नेत्यांमध्ये रावसाहेब लवाडे, दत्तात्रय फुंदे, आशा भोसले, प्रशांत भटार यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्यासोबतच अमोल देवडे, विकास साबळे आणि अनेक कार्यकर्तेही या लढ्यात सामील झाले होते. या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधवले. त्यांची भूमिका केवळ आंदोलनापुरतीच मर्यादित नव्हती, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ते सातत्याने कार्यरत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि विम्याचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी त्यांनी एकजुटीने आवाज उठवला. या संघर्षातून त्यांची एकता आणि जिद्द स्पष्टपणे दिसून आली. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा होणार आहे.